तर काय म्हणताय, बरं आहे का तुम्ही? पण बरं आहे का? आपला कालचा वर्कआउट एकदम बेस्ट झाला. तेच होतं, टाइम नाही भेटला वर्कआउटच्या नादामध्ये, शूटच्या नादामध्ये मला बोलायचं आठवण नाही, तेवढे पण गाणे पण लागले, त्याच्यामुळे आपल्याला पण नाही आला, म्हणजे लक्षात नाही आलं आपल्याला बोलायचं म्हणून. वर्कआउट झाल्यानंतर संध्याला बोललो तुम्हाला आणि मी वर्कआउटची माहिती नाही सांगितली, तर त्याच्यामुळे सॉरी. कालचा वर्कआउट एकदम बेस्ट झाला. प्रेस पण आपल्या काल काय मारले, ट्रायसेप मारले, पण भारी पडला आपल्याला बरं का, बेस्ट पडला. आणि काल आपण ॲप्स पण मारला. आपला वर्कआउट संपला 6:15 नंतर 4:45ला. मला सांगितलंच आहे आपण काल 15 मिनिट लेट आलते, पण आता लेटच यायची तर मग थोडं टाइम चेंज करणार आहे मी. सव पडतो माझ्या बॉडीला. 15 मिनिट आज थोडं 16 मिनिट जास्त लेटच आले आज, पण चेंजेस करू, कारण की आपल्याला पुढं आपलं चॅलेंज आहे ते. चला जेव्हा आपलं ते चॅलेंज आलं पहिले तर कंप्लीट करू आपण. नमस्कार भावांनो, तर कशी आहेत तुम्ही? बरे आहेत का? मी तर आता बरा नाही. वर्कआउट केल्याशिवाय आहे का नाही ते सांगू शकत नाही तुम्हाला, की आता बराच आहे म्हणून समजून घ्या. काय बोलावं काही समजेना. चला बरंच आहे. वर्कआउट झाल्यानंतर आपली भेट होते का नाही काय नाही, त्यामुळे आताच बोलून टाकू आपण. तरी बघा चला काय बोलावा, बघा काय पण बडबड करतोय, बोलता पण येत नाही बरोबर. आज आहे दिवस आपला 112वा आणि राहिले दिवस फक्त 8. म्हणलं तर पुढला हप्ता ती आपलं एंडिंग होईल. आणि जे सेकंड एक चॅलेंज आहे माझं, जे प्रोसेसिंग चालू आहे आणि ते खरं चॅलेंज होणार आहे शुक्रवार. मला माहिती आपण दर शुक्रवारी काय मारते का नाही. आपण मारणार आहे तर आज आपण मारणार आहे बॅकची पार वाट लावून टाकू, म्हणजे आपल्या मराठीमध्ये पाठीची पार वाट लावून टाकू. चला मी पहिलं वॉर्मअप करून घेतो आणि भेटतो तुम्हाला वॉर्मअप झाल्यानंतर. कुठंच नका जाऊ, मी आलोच. म्हणून आपला जो वॉर्मअप कंप्लीट झाला नाही, अर्धा झाला वॉर्मअप कंप्लीट. आणि आपल्याला पुलअप मारायचं आता मशीनीचा सपोर्ट घ्यायचं का असंच मारायचं आपण बिना मशीनीचा. कोण गेल्या बारीत न सपोर्ट घेता मारले आणि प्रत्येक बारीत आपण मशीनच घेऊन मारले. बस झाला आता मशीन. आता आपण मारू डायरेक्ट सपोर्ट घेऊन. ते आपल्याला किती जातील बघायला बघा. आपल्याला पहिल्या सेटमध्ये 6 गेलते, दुसऱ्यामध्ये 4, 3 गेलते. त्या सेटला आपण कमीत कमी 8 मारायचा प्रयत्न करू. नाही बोलणार नाही, जेवढे गेले तेवढे मारू आणि सांगतो तुम्हाला किती मारलं का नाही. मग आपलं वॉर्मअप कंप्लीट होईल, मारतो आणि भेटतो तुम्हाला. मग पुलअप कंप्लीट झालं. म्हणून तुम्हाला काय वाटते आपण पुलअप किती मारला असेल? तुम्हाला म्हणाल तर 8च पहिल्या सेटमध्ये 8च मारला असेल. आणि दुसऱ्या सेटला गेल्या हप्त्यामध्ये पहिल्या सेटला 6 मारलं होतं ना, मग दुसऱ्या सेटला 6 गेले कमी झाले आणि तिसऱ्या सेटला 4 मारलं फक्त. 2 वाडीला एकदम प्रॉपर मारलं. बॉडी कुठंची झाली नाही, म्हणजे की नाही मारला आपण. मी बघतोय प्रत्येक मुलाचे झटके मारू घेतात वरी. 8वरच पोहोचले, पण लय लांब आहे अजून पुढं. जास्त नाही बोलणार, आपल्याकडे टाइम कमी आहे. तरी आपला वॉर्मअप कंप्लीट झाला. आता बॅकसाठी पहिली एक्सरसाइज बघा, पहिलं कंप्लीट करतो आणि नंतर त्याचं नाव सांगतो तुम्हाला. तर पहिलं बघा वेट दाखवतो पहिल्या सेटला किती मारणार आहे का नाही. तर बघताय गेल्या बरेच किती गेलता 40 वाटतं. स्टार्टअप करू 45. तरी चला तुम्हाला पहिला सेट कंप्लीट झाल्यावर भेटतो. आपल्याला गेले फक्त 15 मारलं आणि वेट होतं 45. पहिला सेट कंप्लीट झाला आहे आणि आता दुसरा सेट घेऊ. कसं मारतो या बरोबर मारतोय मला कमेंट करा. दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटला तर तुम्हाला वेट दाखवतो. 50 हो का, 50 लावले दुसऱ्या सेटला. तरी चला घेऊ दुसरा सेट. सुटल मग फुटल, कारण की पहिलेच आपला स्टँड जुना आहे, त्याच्यामुळे जास्त वरी नाही घेत. लाईव्ह मला मार्केटमध्ये नाही भेटला, नवीन गेलतो रविवारी आणि आपण जाऊन कसं तरी आपण 2 दिवस काढू स्टँडवर. स्टँड तुटलंच आहे, काळजीपूर्वक घ्यावं लागतील आपल्याला. शूट चांगलं फिट झालं मी पहिलं, असं अर्थ की पूर्वक आपण शूटिंग करू. दुसरा सेट तुम्ही बघितला आहे, मारलं या बरोबर मारलंय. मी डिसाईड करा बरं का. मला वाटतं चुकीचं मारलं असेल 4-5, बाकीचे प्रॉपर मारला असेल. मारलं 11च मारलं, 12वा घेत होतो नाही गेला, उडून टाकला. सेट बाकी आहे आपला. पहिले रेस्ट करतो मी. सॉरी बरं का, मी डायरेक्ट तसंच मारणार होतो. तुम्हाला तिसऱ्या सेटचा वेट नाही दाखवला तरी दाखवतो बघा. राईट यास 55
तर तुम्हाला काय वाटतं किती माराल? नाही माहित नाही किती मारताय. चला तुम्ही पण बघा, मी तर मारणारच आहे. दुसऱ्या सेट आणि पहिली एक्सरसाइज कंप्लीट करू. आपल्याला गेले फक्त 8च गेले आणि चुकीचं मारलं वाटतं मला. चुकीचं नाही मारलं, तुम्ही डिसाईड करा. मारलंय प्रॉपर मारलंय, कमेंट करा. नेक्स्ट टाइम प्रॉपर मारेल. पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली आहे. या एक्सरसाइजचं नाव आहे वाईड ग्रीप लेट 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 पुल डाऊन. पहिले रेस्ट करून येतो. या साईडला आपले लोकेशन बरोबर क्वालिटी चांगले नाहीत, सगळं ब्लॅक ब्लॅक आहे. आता रेस्ट केला आहे. फ्री एक्सरसाइज मारणार आहे. एक्सरसाइजचं नाव आहे, पहिले सांगून ठेवतो, क्लोज ग्रीप लेट पुल डाऊन. जसं आपल्या पहिल्या एक्सरसाइजला वेट होतं सेम, ह्या पण एक्सरसाइजला सेम राहणार. पहिला सेट कंप्लीट झाल्यावर तुम्हाला भेटतो आणि वेट राहणार 45 45 45. तर चला पहिला सेट कंप्लीट झाल्यावर येतोय मी. आपण किती मारला असं घेतलंच आहे, जसं 45 आणि मारलं 15 पण मारलं. आणि आता चला दुसरा सेट घेऊ आपण. वेट लावतो 50 किलो. किती रे भाई तू इधर आहे बघा भाऊंनी, इथं आहे 50. म्हणजे वेट दाखवतो तुम्हाला. आणि बघू दुसऱ्या सेटला किती जातात का. नाही तुम्ही पण वेट केला आहे, मी पण वेट केला आहे. काय वाटतं किती मारणार आहे बघू. नाही वाढवायचा प्रयत्न करू जास्तीत जास्त. आपण पहिल्या एक्सरसाइजला जेवढे जास्त मारले आणि तेवढ्याच्या दुप्पट मारायचा प्रयत्न, दुप्पट तर नाही 1-2 एक्स्ट्रा मारायचा प्रयत्न करू. परत एक तर एक्स्ट्रा मारतो म्हणून नाही गेली. सॉरी भावनो, मारायचा प्रयत्न करू आपण. हे बघा, आणि आपण मारलं 12. वाटते मी चुकीचं मारलं, बरोबर मारलंय कमेंट करा. नेक्स्ट टाइम मारायचा अजून प्रयत्न करतो. तरी चला मग भेटतो तुम्हाला तिसऱ्या सेटला. तर पहिलं मला 30 सेकंड रेस्ट करू दे. रेस्ट मग भेटतो तुम्हाला तिसऱ्या सेट बाकी आहे ना, त्या सेटला भेटतो. वापस मी रेस्ट करू. 30 सेकंड केलं, तिसऱ्या सेट घेऊ. तरी वेट घेऊ आता. बघा पाहिजे मी काय बोलावं काय कळणार. तर तिसऱ्या सेटला 55. तरी चला बघू किती जात्यात का नाही. तर आपल्याला तो लिस्टल बघा सोडायला गेलं नसतं, काहीतरी झालं असतं आपलं पेन इंजुरी झाली असती. तर समोर ठेवा तुम्ही पण. मी जे गलती केली तुम्ही करू नका. नसता गेला असता मला कामातून गेला मस्त. माझं बोलायचं अर्थ की इंजुरी झाली असते आपल्याला. काळजी घ्या तुम्ही पण, करू नका एवढं पण. ते झालं, गलतीने झालं, करावून केलं नाही मी. तुम्ही पण काळजी घ्या. आपलं इंजुरी झाली असते तर आपलं लागले असते. तर तिसरा सेट बघितलायच तुम्ही, मारलायच आपण 8. तो सोडायला गेलो लिस्टला एका साईडला गेला असता डावात, मग बसला असतो म्हणून. तरी चला बघा एक्सरसाइजचं नाव सांगितलं वाटतं. हां सांगितलं. तरी परत सांगतो, क्लोज ग्रीप लेट पुल डाऊन. तरी आपली दुसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली आहे. आता जाऊ आपण डंबल्सकडे. तर त्यापूर्वी आपण थोडं रेस्ट करू. 1 मिनिट रेस्ट केले आणि आला आपण डंबल्सकडे आला आहे. आणि आता बघा स्टार्टअप करू आपण. पहिल्या सेटला घेऊ 15. आणि तुम्हाला पहिला सेट कंप्लीट झाल्यावर भेटतोच पहिला सेट कंप्लीट झाल्यावर. किती गेले मला तर इझी गेले 15 सेटमध्ये, कमीत कमी 15च्या वर एकदम इझी गेले. दुसऱ्या सेटला पण वाढवेन आणि तिसऱ्या सेटला नाही. चला पहिला सेट कंप्लीट करू, मग भेटू, मग डिसाईड करू नंतर. पहिला सेट कंप्लीट झाला आहे की मला बघा 17 गेले इझी गेले आणि वेट होतं 15 किलो. तर तुम्हाला म्हणाल तर मी मला तर पहिल्या सेटला इझी गेलं तर 15च्या वरी मी वेट वाढवतो असता नाही. तर आता आपण वेट वाढवायचं आणि दुसऱ्या सेटला बघा मला असं वाटलं की आपण तिसऱ्या सेटला वेट वाढवू शकतो तर वाढवायचं. तर चला दुसरा सेट घेऊ, नाही वेळ घालता आणि वेट राहणार 20 किलो.
दुसरा सेट कंप्लीट झाला. मला वाटलं इझी जातील, काय गेले मी सॉरी भावांनो, मला वाटलं इझी गेलं तर मी आता नाही वाढवणार. आपल्याला फक्त 10च गेले, जाणं गेले आणि वेट होतं 20 किलो. तर तिसऱ्या सेटला पण 20च राहणार. सेटचा शूट नाही करणार कारण की सेम राहणार आणि रॅप सेम राहणार. तर चला तिसरे एक्सरसाइज आपली कंप्लीट होईल. नाव सांगतो, तिसरे सेट कंप्लीट झाल्यावर आपला तिसरा सेट कंप्लीट झाला. तिसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली. एक्सरसाइजचं नाव आहे सिंगल हँड डंबल्स रो. मारतोय मशीन्स म्हणून आपण आले चलत आले आणि बघा मशीन दाखवतो तुम्हाला. हो बघा, आणि आपला सेटअप करून घेऊ. हे आपण साईडला काढू, ह्याला आताच गरज नाही आपली. पहिले हे लावा आपण, याच्या आपल्याला नंतर गरज पडेल, लई गरज पडेल या दोनाची. कसं नाही असं आहे. पहिलं असं मशीन नाही ना म्हणून बसून मारतोय. तरी आपला सेट झाला आणि भार राहिला आपल्याला लावायचा. तर हे लावायचं असते भार आपल्याला, लई झाला. आता पाय बीत पडला तर गेला कमाचा माणूस. खाली ठेवतो तरी काढलाय आपण, मी लावलंय पण आपण मोबाईल खाली ठेवता. तर बघा आपला सेट झाला आहे चौथे एक्सरसाइजचा. आणि मला नाव माहीत आहे परंतु सांगणार नाही कारण की एक्सरसाइजची नावं भरपूर आहेत, त्याच्यामुळे मी नाही सांगत. त्याच्यामुळे म्हणून ते मला माहीत नाही. तरी चला पहिला सेट कंप्लीट झाल्यावर तुम्हाला भेटतो. तर वेट राहणार 80 किलो, 80च राहणार. आणि पहिल्या सेटला मला बघा 12 राहू द्या, 15 राहू द्या, गेली तेवढी दुसऱ्या सेटला मारू. पहिला सेट कंप्लीट करतो, मग डिसाईड करू आपण. आपल्याला गेली, तुम्हाला वाटतं किती गेले असतील? आपल्याला गेले फक्त 10 गेले. सेटला वेट होता 80 आणि दुसऱ्याला पण 80च राहणार, तिसऱ्या पण 80च राहणार. आणि फक्त आपला रॅप वाढायचं, मागं पुढं होईल. तरी चला आता दुसरा सेट घेऊ, कमीत कमी रॅप 1-2 तरी वाढवायचा प्रयत्न करू. सेटला आपण 11च मारू तरी होईल. आपली चौथी एक्सरसाइज कंप्लीट होईल. तरी चला आता भेटू, टाईम भेटला तर भेटू, नसता नाही भेटू, लास्टला भेटू. भावांनो मी तिसरी आणि चौथी एक्सरसाइज बरोबर मारल्या, चुकीचं मारले. मला ह्याच्यात काही बदल करायचा असलं तर मला कमेंट द्या. टाईम भेटला तर भेटू. आत्ता लक्षात आलं म्हणून तुम्हाला वापस आलो आहे, म्हणजे बोला आलो. माझं काही चुकलं तरी 2 एक्सरसाइजमध्ये मला कमेंट करा.